जे काम हॅलो. ताई हा, बोला ताई. अनुभव सांगायचा होता. हा, सांगा ना ताई, कुठून बोलताय? नाव नाही सांगत. हा, पण कुठून बोलता ते सांगायचं? निफाडवरून. बरं बरं. हं. काय अनुभव आला ताई? अनुभव आता किती कोणकोणता सांगू असे. मुद्दे लिहून ठेवलेत का तुम्ही? हो. हा, मग सांगा ना. वेळ आहे ना? हो, आता सुरुवातच झाली ना ताई. मग तेच तर म्हटलं. हा हा. हं. हा. हं. काय आणि आलं म्हणजे तुम्ही माझे सेवेत कधीपासून आहेत आणि ताई? 2 वर्ष इथं झाले ताई. हो का? अरे वा. 2 वर्ष कंप्लीट झाले. हा 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 हा. माझे पहिले 3 अनुभव सांगितलेले मी. अच्छा अच्छा, हो का? हो. हा पण हा. हा अनुभव म्हणजे खूप सुंदर आणि बाकी मी सेवेकऱ्यांसाठी पण खूप महत्वाचं आहे असं. हो का? अरे वा. हो. तुम्ही शेतात राहता ना ताई? हो, शेतात राहते. आलं लक्षात माझ्या. हा हं. हा. काय अनुभव आला ताई? अनुभव म्हणजे हा आम्ही मागच्या अनुभवात मी सांगितलेलं, पण मग आता परत डिटेल सांगते मी. हा हा. कसं कोणी ऐकलेलं राहतं, कोणी नाही ऐकलेलं राहत हो ना. हो हो हो. हं. तर मग आम्ही दादांच्या म्हणजे यांना सेवा घेण्यासाठी म्हणजे माझे मिस्टर दारू प्यायचे हं. बरोबर. हा. हं. 22-23 वर्षापासून. हो, हो, बापरे. म्हणजे आमचं लग्न झाल्यापासून म्हटलं तरी चालेल. हो. हं. तरी संसार टिकवला ताई हो. तुम्ही? आणि पण मग ताई त्याच्यात एक गोष्ट होती. हा ते जेव्हा दारू प्यायला म्हणजे लागायचे ना, हा तेव्हा एक तर ऑक्टोबर महिना राहायचा, हा. नाहीतर मग वैशाख महिना राहायचा. म्हणजे बर. मार्गशीर्ष महिना, हा. नाहीतर वैशाख महिना. अच्छा. हा हा हा. यापैकी एक. हो का? हा. आणि सुटली तर 2-2, 3-3 वर्षांनी. हो का? असं पण व्हायचं? असं होतं. ओ. मग तेवढ्या काळात म्हणजे काम पण व्यवस्थित करायचं नाही, जेवण पण करायचं नाही. आई गं. आणि आमच्याकडे असं आहे म्हणजे त्यांना खूप यश आहे हो का? शेतीमध्ये. आणि जोपर्यंत ते चांगले राहणार ना ताई, हा. आम्हाला 12-12, 13-13 लाख रुपये उत्पन्न होणार. बघा. पण जेव्हा ते म्हणजे काम नाही करणार ना, तर मग काहीच नाही. बाई गं, मग ते वर्ष खराब गेलं. वर्ष म्हणजे मग वर्षच खराब जायचं. बरोबर. आणि मग म्हणजे असं भरपूर बाबांकडे जाय. आई सगळं गं. सगळं. पण मग मी जेव्हा स्वामी सेवेत आले ना, हा हा हा. पहिलंच पारायण केलं गुरुचरित्राचं आणि त्यांची डायरेक्ट दारू म्हणजे सुटली तेव्हापासून 2 वर्ष झाली. वा. 2 वर्ष कंप्लीट झाले पहिल्याच गुरुचरित्राच्या पारायणाला. बापरे, बघा. पहिल्याच गुरुचरित्राच्या पारायणाला वा. सुटली. हा हं. पण दारू सुटली. मग त्याच्या अगोदरचा काळ म्हणजे 2-2.5 वर्ष गेलेले हा हा जवळ-जवळ. हा. आणि मग त्या बघा. काळामध्ये हा. मग त्या काळामध्ये कर्ज झालं भरपूर. अगो बाई. म्हणजे बाकी कर्ज झालं म्हणजे 9-10 लाख रुपये कर्ज झालं. अरे अरे अरे, एवढं? हो, हो. एवढं म्हणजे ताई तुम्हाला खोटं नाही सांगत, आम्ही बचत गट काढून हं. म्हणजे फक्त जगलेलो आहे. त्याच्यातलं एवढी पैसे घेऊन. शेती ते असताना. बापरे. हां. आणि मग दीर वगैरे नाही येत तुम्हाला मग ते दुसरे? असं होतं ना, मग एकत्रित कुटुंबात कसं एकाने काम नाही केलं तर मग हा, हे दावे. असं होतं ना मग. हा, आणि बरोबर. म्हणजे करते म्हणजे सगळं हे बघणारे त्याच्या अगोदर हेच नाव ताई. हा, बरोबर. प्रत्येक गोष्ट बाकीच्यांनी फक्त सांगायचं, मग सगळ्यांनी कामं करायची असं. हा हा हा. आणि कसं मग वातावरण घरातलं व्यवस्थित नाही राहिलं, लक्ष्मी कशी काय थांबणार आहे ना. अगदी अगदी बरोबर बोलले. चिडचिड चिडचिड मग हा, सगळ्यांची. बरोबर. मग ह्या बाबाकडे जाय, त्या बाबाकडे जाय, मग असं. हो हो हो. अक्षरशः मी माझी कानातली सुद्धा मोडलेली. बाई ग. हा. बघा. आणि याच्यातलं माझ्या आई वडिलांना याच्यातलं काहीच नाही सांगितलं गेलेलं बरं का पण. हो का? नाही नाही काहीच नाही. हा 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 आणि मग जेव्हा मी स्वामी सेवेत आले, पहिलं गुरुचरित्राचं पारायण झालं, हा तेव्हा दारू सुटली. हा 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 दारू सुटली पण मग लक्षात आलं ना, हा. का आपल्यामुळं म्हणजे आपण असं वागल्यामुळं आपल्यावर एवढं कर्ज झालंय. हा, तेव्हा लक्षात आलं त्यांच्या. तेव्हा लक्षात आलं ते. बाई आणि ग. तेव्हा ते लक्षात आलं, मग डिप्रेशन मध्ये गेलताय. अगो बाई. डिप्रेशन मध्ये म्हणजे इतके का फक्त जर सांगितलं हा. तर तेवढं काम केलं तर केलं. अगो बाई. बाकी काहीच नाही. जो म्हणजे 12 माणसांचं कुटुंब चालवणारा माणूस, फक्त अरे आपण काम सांगितलं तर करायचं, घरात आल्यावर झोपून घ्यायचं. बाई. आपण उठावलं तर उठायचं, जेवायला दिलं तर जेवायचं, हा. विचारायचं पण नाही तुम्ही काय भाजी करता. अगो का बाई. पोरांशी सुद्धा बोलायचं नाही, का माझ्याशी सुद्धा बोलायचं नाही.
बापरे. 24 तास त्यांच्या ह्याच्यात ताई. म्हणजे इतके वाईट दिवस काढलेले त्या काळात अक्षरशः. बापरे. आणि ताई म्हणजे आपण म्हणतो ना तो माणूस डिप्रेशन मध्ये जातो. आपल्याला जितका त्रास होतो ना ताई त्याच्यापेक्षा त्या माणसाला खूप त्रास राहतो ताई. त्या माणसाला खूप त्रास खूप असतो. त्या म्हणजे अगदी त्याला खूप प्रेमाची खूप गरज राहते त्यावेळी. अगदी कसं बोललात, खूप खूप हे ताई सगळ्यांनी खूप समजून गरज घेतलं राहते. पाहिजे. खूप म्हणजे खूप महत्वाची गरज राहते ताई. बरोबर आहे, पण मी बरोबर. त्यावेळेस त्यांना खूप साथ दिलेली. हो ना. म्हणजे आपल्याला किती काही वाटलं ना तरी त्यांच्या समोर हसूनच जायचं. बघा, होईल अहो, होईल अहो, होईल आपण आधार असं. द्यायचा असतो. आणि खरंय. ते सारखे म्हणायचे ताई मला जगायचंच नाही. बाई गं. इतके डिप्रेशन मध्ये गेले होते. इतके म्हणजे प्रमाण नाही त्या डिप्रेशनला इतकं. बापरे, त्याला काही पर्यायच नसतो ना हो ताई पर्यायच मग. नव्हता ताई. आणि बरोबर. मग त्याच्यानंतरून मग ते डिप्रेशन गेल्यानंतर मी 11 गुरुवार केले. हा. स्वामींचे 11 गुरुवारचे पण मला खूप छान छान अनुभव आले बाकीचे पण. हो का. हा. हो. आणि मग माझे 11 गुरुवार झाले मग मी परत गुरुचरित्राचं पारायण केलं परत. हा. त्याच्यातून थोडा थोडा फरक वाटला. लई खूप नाही पण मग थोडा थोडा. हा. हा. आणि पण मग तरी फक्त 25-30% हं. अगो बाई. हा. आणि मग आम्ही दिंडोरीला हा. आम्ही दिंडोरीला गेलो. मग दिंडोरीवरून मी परत सेवा घेतली मग अच्छा. हा. त्यांच्यासाठी. हा. मग सेवा घेतली. मग तिथं मल्हारी सप्तशती, दुर्गा सप्तशती, हा. नवनाथाचे पारायण हा. अशी अशी सेवा दिली मला. अच्छा. हा. हा. मग ती सेवा पण करत होते. आणि मी काय करायची म्हणजे आम्ही टमाटे लावलेली होते 2 एकर हा. 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 त्याच पिरियड मध्ये. तर मी काय करायचे म्हणजे रोज जेव्हा औषध मारायचे ना टमाट्यांना हा. हा. त्या प्रत्येक औषधामध्ये तारक मंत्राचं तीर्थ टाकायचे. हो. प्रत्येक वेळेस टाकायचे मी. बापरे बघा. आणि मी 108 पारायण करायचा संकल्प केला होता स्वामी चरित्राचा. अच्छा. हा. हा. मग मी 15-20 पारायण मी केले. हा. हा. आणि मग मी म्हणजे मला पहिल्यापासून इच्छा होती की यांनी स्वामी सेवा द्यावा असं. हा. 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 पण मग ते ऐकून घेणार नाही ना आपलं. बरोबर, बरोबर. आणि मग मी स्वामींना चिठ्ठी टाकली एक दिवशी. हा. 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 म्हटलं स्वामीचा मला जेव्हा प्रॉब्लेम राहतो तेव्हा यांना वाचायला लावलं तर चालेल का असं. हा. 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 तर उत्तर हा आलं. अरे वा. हा. तर ताई त्या डिप्रेशन मध्ये असताना सुद्धा त्यांनी 108 पारायण पूर्ण केले ताई. बघा. पूर्ण केली तेवढी किती पूर्ण कमाल. केली. पण ते तरी डिप्रेशन कमी नाही झालं बरं का ताई. नाही का. नाही तरी पण नाही झालं कमी. बाई ग. आणि मग आहे ना आम्हाला तांबाट्यांची ताई मी हा अनुभव सांगितलेला आहे. आम्हाला 8 लाख रुपये झाले. ओ. 8 लाख रुपये झाले. 1 मला रुपया वाटतं ते 4 महिन्याचंच पीक असतं ना ते. 4च महिन्याचं. हा, मग चांगलं आणि ताई झालं. सांगते म्हणजे जेव्हा म्हणजे फळ पूर्ण एकदम असं 8-10 दिवसात पिकायच्या याच्यात येतं ना हा. हा. तेव्हा आम्हाला असं वाटलं आमचे तांबाटे खराब झाले. अच्छा. हा. आणि बाकीच्यांच्या म्हणजे ज्या दिवशी एकाच दिवशीच्या लागवड बाकीच्यांचे सगळ्यांचे तांबाटे चांगले राहिले. अगो बाई. आणि आम्हाला वाटलं आमचे खराब झाले. बरं, पण बरं. मग हा. त्याचा फायदा आम्हाला असा झाला हा. का जेव्हा 700, 800, 900 रुपये भाव होता तेव्हा आमचे 150 कॅरेट तांबाटे निघायचे. ओ. म्हणजे 1-1 लाखाचा खुडा व्हायचा. अरे वा. आणि जेव्हा आमच्या बरोबरच्या तांबाट्यात बाकीच्यांच्या चालू झाल्या तेव्हा 300 रुपये भाव झाला. बघा, म्हणजे किती निसर्गाचं आणि हे स्वामींची व्यापारी कृपा ही ताई. लोकांमुळे खरंच किती नुकसान. स्वामींची कृपा ही. नाही म्हणून म्हणजे एवढे काही पैसे झाले. लोकांना किती नुकसान होतं, काहींना हां. फायदा. कोणाचा फायदा होतो तर कोणाचं नुकसान. म्हणजे लॉटरी सारखंच होऊन जातं ना ते शेतकऱ्याचं. सगळ्यांच्या म्हणजे शेजारी लागवडी एकाच दिवशीच्या. तरी पण तरी पण सगळे म्हणजे म्हणजे सगळे तुमच्या आश्चर्य स्वामींची करायचे आमच्या कृपा इथे. केवढी झाली बघा. हे तुमची मेहनतीला फळ आलं. म्हणजे तुम्ही स्वामींचं पारायण काय केलं आणि मिस्टरांनी अशा कंडिशन मध्ये केलं, ह्याचं विशेष वाटतं मला. आणि ताई म्हणजे त्यांनी मग गुरुवार धरले हा. त्यांनी पण गुरुवार धरले. तर अच्छा. त्यांच्या 4 गुरुवार केले तर प्रत्येक गुरुवारी 1-1 लाख रुपये यायचे. बाई गो. 4 गुरुवारला 4 लाख रुपये झाले ताई. अगं बाई बघा. आणि नंतरून मग ना माझ्या मुलीसाठी मी तुम्हाला सांगितलेलं ना हा. का माझ्या मुलीसाठी मी भगत ताईंकडून सेवा घेतली होती. अच्छा. हा. हा. तर मग हे काय म्हटले म्हणे मला पण त्या ताईंकडून सेवा घे म्हणे. अरे वा. तर हा. मला पण घ्यायची म्हणे मला सेवा घे म्हणे. हा. 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 तर मग मी कसं म्हणते स्वामींना म्हटलं स्वामी आता मी 2-2 सेवा कशा काय करू म्हटलं आता. हा. हा. असं हा. मुलगी पण स्वामी सेवेत नव्हती तेव्हा. अच्छा. हा. हा. मग म्हटलं कसं काय मी 2-2 सेवाच करू म्हटलं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ताई मळ्यात गेलो आम्ही. मी सेवा घेतल्यावर हा. तर भगत ताईंकडून घे म्हणे लाव ना म्हणे त्या ताईंना फोन म्हणे.
हा हा हा. तर मग त्यानंतर माझ्या सासूबाई मला बोलल्या की म्हणे अगं प्रदीप दादांच्या इथं म्हणे आता दरबार आहे म्हणे. बरं. हा हा. तर म्हटलं द्या म्हटलं मला काकू नंबर, आम्हाला जायचंय म्हटलं. हा हा हा. तर मग यांना मी म्हटलं अहो चालते का म्हटलं दादांच्या दरबारात, म्हटलं हा. तुम्हाला सेवा घ्यायची होती ना म्हटलं. तर म्हणे चल म्हणे मग जायचं असलं तर म्हणे. अरे वा. हा आणि मी मग माझ्या चुलात दिराला पण घेऊन गेली. अरे वा. हा. त्यांचं ताई दादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं 1च महिन्यात लग्न जमलं ताई. काय म्हणता? हो, साखरपुडा पण झाला. किती वर्ष झाले म्हणजे त्यांच्या लग्नाला आता? लग्न नाही झालंय अजून. अच्छा, म्हणजे आताचीच गोष्ट आता आहे. ते हा हा हा. म्हणजे आम्ही 3 महिन्यापूर्वी बघा. ऑक्टोबर मध्ये पहिले गेलो आणि त्यांचं डिसेंबर मध्ये लग्न पण जमलं. वा 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 वा. हा. बघा आणि त्यांना स्वाध्यायी परिवार भेटला. किती छान, किती हा छान. ताई, म्हणजे ते तर सारखे म्हणते माझं लग्नच वहिनींमुळं जमलं असं. म्हटलं वहिनींमुळं नाही जमलं, स्वामींमुळं जमलं. स्वामींमुळे. खरंय खरंय. वहिनीमुळं नाही जमलं म्हटलं. बरोबर. आणि ताई माझी मुलगी पण सारखी आजारी राहायची. हो का? हं. हा, तिला एमसीचा पण प्रॉब्लेम होता. हा हा हा. सारखं पोट पण दुखायचं, म्हणजे बाई. सारखी. तर दादांकडे नेल्यानंतर ताई आम्ही तिला 2 महिने झाले तेव्हा घेऊन गेलो. तिचं 6 ते 7 किलो वजन वाढलंय आता. अरे वा. आणि ताई इतकी स्वामी सेवा करते ती, माप सोडून स्वामी सेवा करते. किती छान, किती हा, छान हो ती पण ताई. स्वामी सेवेत आली. अरे वा. हा, ती पण आली स्वामी सेवेत. तिला किती 2 महिने झाले नेऊन ती स्वामी सेवेत तेव्हापासून आली. एक वा. गुरुचरित्राचं पारायण झालं, एक श्रीपाद श्रीवल्लभाचं पण पारायण झालं. किती छान हो ताई. हो. आणि मग सांगते ताई, हा मग त्या दरबाराला गेलो आम्ही. हा. माळ घातली त्यांनी लगेच तिथं. वा. हा, दादांच्या हाताने. हा हा हा. दादांनी सेवा दिली. हा. तेव्हापासून आजपर्यंत 2.5 महिने झाले. हा. कंटिन्यू 4 वाजेपासून 8 वाजेपर्यंत सेवा चालू राहते. वा 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 वा. ताई किती आनंद होतोय तुम्हाला, काय सांगू ताई, मला. आनंद म्हणजे ताई माझ्या मुलांना अक्षरशः इतका आनंद आहे. माझा मुलगा मला म्हणतो मम्मी हं. ज्याला कोणाला स्वामी सेवेत यायचं असलं ना, तू तुझा अनुभव सांग ना. अगदी अगदी खरंय. दुसरा नको ना सांगू, तुझा अनुभव सांग ना. होय ग. बघा. आणि ताई मग आम्ही त्या दरबाराला गेलो. त्या दरबारापासून सेवा आणली. दुसऱ्या दादांना म्हटलं मी मुलीविषयी. दादा म्हणे नाही ताई तिलाच घेऊन या म्हणे. हा हा हा. मग दुसऱ्या दरबाराला परत तिला घेऊन गेलो आम्ही. हा हा. मग दादांनी तिला सेवा दिली. अच्छा. आणि तिसऱ्या दरबाराला माझ्या आईसाठी गेलो आम्ही. तो अनुभव मी तुम्हाला नंतरून सांगेल. हा हा. तो नंतर सांगा हा, सेपरेट. तो नंतरून सांगेल. तर मग तेव्हा दादा म्हणे का म्हणे दत्त जयंतीच्या पारायणाला गुरुचरित्राचे कोणाकोणाला बसायचंय म्हणे. हा हा. तर मग यांनी हात वरती केला. हा. तर मी काय बापरे. म्हटलं, हो ताई हात वरती केला. बाई गो. हा. हा, मी म्हटलं आपल्या दोघांचं येणं होणार नाही ना, मग मी हात काही वरती केला नाही. हा हा हा. मग त्यांनी हात वरती केला ताई. अरे वा. म्हटलं मी म्हणजे मनातून म्हटलं येणार नाही गुरुचरित्राचं पारायण करणार नाही हे असं. हा हा हा. एवढे 8 दिवस हे राहणार नाही म्हटलं. हे कुठं 1 तासभर व्यवस्थित गेले नाही, आलेले नाही आजपर्यंत. मी काय जाणार आहे असं. जाणं. हा बरोबर. हा. तर ताई तुम्हाला सांगते त्यांनी घरी आले आणि ताई मग त्या दरबाराच्या वेळेस आम्ही गेलो ना, आम्ही तिथं 9 वाजता पोहोचलो आम्ही सकाळी. हा हा. हा, तर मग तिथं ते जे पुजारी ना महादेवाच्या मंदिरामध्ये सूरज दादा, हा हा हा. ते आम्हाला मामा मामी म्हणते दोघांना पण. हो का. म्हणजे हा. आमची छान ओळख झाली तोपर्यंत. अरे वा. बघा. एकदम छान ओळख झाली. तर मग मी त्यांना काय म्हटलं, दर्शन घेतलं महादेवाच्या मंदिरात. म्हटलं सूरज दादा आज जर काही काम असलं तर म्हटलं सांगा, म्हटलं काही सेवा असली तर. हा हा हा. मामांना आज काही काम, म्हटलं मामांना सेवा नाही घ्यायची म्हटलं, मला पण नाही घ्यायची म्हटलं. मी माझ्या आईन त्यांच्यासाठी आलेलो आहे म्हटलं. माझ्या भाच्या होत्या 2, आई वडील होते. अच्छा, सगळी फॅमिलीच होते. हा, मग तर म्हणे हो जायचे म्हणे दत्त जयंतीचे जेव्हा म्हणे पारायणाला लोक राहता ना म्हणे, त्यांना पाणी वगैरे तापवायला लागतं ना म्हणे. तर मग लाकडं घ्यायला जायचंय म्हणे आम्हाला. अरे बापरे. हा. तर ती म्हटले. आणि मी गाडीवर काय म्हणत होते, म्हटलं स्वामी आम्ही तर तिसऱ्या दरबाराला आलो पण आम्हाला काही तुम्ही एकदा पण आरती नाही दिली म्हटलं. ती म्हणत म्हणते बरं का. हा. आणि मग ते गेले बरं का. मग ते बोरस्ते दादा, हे सुरेश दादा सगळे जण गेले. निम्मोने म्हणून तिथं लाकडं घ्यायला गेले. मग यांनी दिवसभर लाकडं वगैरे भरले दिवसभर. संध्याकाळी 5-5:30 वाजता ते आले मठामध्ये आरतीच्या वेळेस. अच्छा. तर मग ते सुरेश दादा लगेच दादांना काय म्हटले, म्हणे दादा म्हणे ते मामा नाही का म्हणे, मला त्यांना आरती द्यायची म्हणे. अच्छा.
मग दादा म्हणे दे ना बाळा म्हणे, मी कुठं नाही म्हणतोय म्हणे. अरे बापरे, बघा तोपर्यंत दादांची यांची ओळख पण नाही बघा. एवढी आता एवढ्या दरबारात एवढे कोण ओळखणार आहे. कोण ओळखणार, बरोबर आहे. आणि मग आरती आम्हाला भेटली संध्याकाळची हा. वारुळाच्या मंदिरावर. वा. हो ताई, वारुळाच्या मला आलं तेव्हा कधी तिथं. बघा कसं स्वामी जाणतात. ते म्हटलं खरंय खरंय. आणि तुमचे मिस्टर किती खुश झाले असतील. खूप ताई खूप. आणि मग सांगते ना तुम्हाला. हा. आणि मग तिथून म्हणजे ताई, आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा घरी आलो, माणूस पूर्ण क्लिअर ताई. अरे वा. पूर्ण डिप्रेशन पूर्ण गेलं. बापरे. पूर्ण गेलं ताई. बाई गं. एकदम म्हणजे आम्हाला सुद्धा म्हणजे आम्ही शॉक झालो का कालपर्यंत म्हणजे तिकडं जाईपर्यंत सुद्धा हा माणूस म्हणायचा का मला जगायचं नाही, असं तुम्हाला काय करायचं ते करा. बाई गं, बघा. आणि तिकडनं आल्यानंतर म्हणे नाही म्हणे आता आपल्याला द्राक्ष बागच लावायचंय म्हणे, 2 एकर द्राक्ष बाग लावायचंय म्हणे. अरे वा. घरातल्यांना विश्वास नाही ना ताई. हा, बरोबर. आजपर्यंत बळजबरी काम सांगायला लागत होतं ना, आज असं म्हणू राहिले असं. विश्वास नाही, बरोबर आहे, खरंय. आणि तिथून काही मग 8-10 दिवस दत्त जयंती पुढे राहिली फक्त. हा हा हा. तर ताई त्यांनी कंटिन्यू रात्रंदिवस काम केलं. बापरे, बघा. मला मठात जायचंय 8 दिवस ना. हो हो हो. माझं काम आवरलं पाहिजे म्हणून. आई गं. हा ताई. काय म्हणजे मला आनंदाच्या शेवकळ्या फुटतायत. आणि ताई, आणि सांगते मग ज्या दिवशी जायचं ना, तर त्या दिवशी तो माझा दीर आहे ना, अगोदर म्हणे मला पण जायचंय म्हणे 8 दिवस पारायणाला. म्हणजे मग आम्ही बिनधास्त राहिलो ना. हे दोघं बरोबर जाणार आहे असं. बरोबर. हा. आणि कारण आम्हाला यांच्यावर तरी पण विश्वास नाही हा ताई. हो, खरंय ना. जातील का, मठात जातील का, राहतील का, असं. बरोबर, काळजीच वाटते ना ते. आमच्या मनात फक्त यांना कोणीतरी जोडी जर गेला ना, तर मग ही छान राहतील असं. बरोबर. हा. इथलं असं. आणि मग ताई त्याला 1:30 वाजता फोन केला, तो म्हणे मला जायचं नाही म्हणे. अरे अरे. हा. आणि मी त्या दिवशी घरी गुरुचरित्राचं पारायण सुरू केलेलं. बाई आणि गं. गुरुचरित्राचं पारायणाला संकल्प काय सोडलेला का स्वामी यांना मठात न्या आणि यांच्याकडून एक गुरुचरित्राचं पारायण करून घ्या. बघा. पुढचं ते करतील आपोआप, फक्त तुम्ही एक करून घ्या. बाई गं. आणि मग तो नाही म्हटला तो मुलगा. हा. आणि ताई मी तरी पण मी सारखे म्हणायचे, घरी आलो आम्ही म्हटलं स्वामी करावं काहीतरी तुम्ही, स्वामी करावं काहीतरी तुम्ही, न्या ना यांना मठामध्ये तुम्ही. आई गं. मुलाला फोन केला, म्हटलं काय रे दादा येतो का तू घरी. मी आता नाही ग शक्य म्हणे. पप्पांना सोडवायला जाय म्हटलं. म्हणे नाही आता नाही शक्य म्हणे. आणि ताई म्हणजे माझ्या मिस्टरांची फक्त तोंड ओळख होती आमच्या शेजारच्याच गावामध्ये. त्यांना फोन केला का म्हणे दादा म्हणे आपल्याला मठात जायचंय म्हणे, चालतं का तुम्ही. तर ताई ते लगेच हा म्हटले. बघा केवढी स्वामीची कृपा. ते लगेच म्हटले हा म्हणे चला म्हणे. त्याच्या अगोदर त्यांना स्वामी सेवाही माहित नाही आणि काहीच माहित नाही. तुमची हाक ऐकली होती स्वामींनी. तर ताई ते आमच्याकडे 3:30 वाजता आमच्या घरी आले, दोघं पण आले. बापरे. तर गेले मग हे. आणि ताई तुम्हाला सांगते, संध्याकाळी जेव्हा माझी मुलगी पारायण म्हणजे तिची सेवा करायला बसली ना, तेव्हा स्वामींनी मी जी पोथी लावलेली होती ना गुरुचरित्राची, त्याला पूर्ण प्रदक्षिणा मारल्या 3 ताई. बापरे. इतका मोठा अगोदर उजेड झाला. ती खूप घाबरली. अच्छा. का असं काय झालं असं. आणि पूर्ण प्रदक्षिणा 3 मारल्या तिने. पूर्णची पूर्ण 3 प्रदक्षिणा पाहिल्या ताई तिने. कोणी मारल्या. स्वामींनी स्वतः ताई. काय म्हणता. हो ताई, स्वतः स्वामींनी प्रदक्षिणा मारल्या ताई. ऐको माझ्या अंगावर काटा येतोय ताई. आणि लगेच तिच्या पप्पांचा फोन आला का म्हणे मी मठात म्हणजे पोहोचलोय म्हणे. ऐको. ताई. बापरे ताई, तुम्हाला साक्षात दंडवत आमचा पण. आणि ताई आणि 7ही दिवस पालखीची सेवा दादांनी यांनाच दिली. हो ताई, माझे फोटो आहे सगळे माझ्याकडं. मला पाठवता येते सगळे. आणि मी फक्त एकच म्हणायचे, स्वामी आमच्याकडे पैसे नाही येऊ द्यायला, म्हणजे घरच्यांना म्हणजे आहे नाही असं नाही, घरच्यांचा विश्वास नाही. कसं एकत्रित कुटुंबात म्हटल्यावर सगळ्यांचे विचार घ्यावे लागतात. बरोबर आहे. म्हटलं स्वामी आमच्याकडे पैसे नाही येऊ द्यायला, पण यांच्याकडून जेवढी सेवा होईल ना तेवढी तुम्ही करून घ्या. मी सारखं तेच म्हणायचे हो ताई 7ही दिवस. आणि ते रोज मला फोटो पाठवायचे, हे बघ मला ना आज पण दादांनी मला सेवा दिली, आज पण दादांनी पालखीची मलाच सेवा दिली. दादा डायरेक्ट म्हणायची हुशार आहे दादा तुम्ही उठा.
हो ताई. बघा ताई. तुम्हीच उठा. हे म्हटले का नाही मला नका देऊ आज. नाही नाही तुम्ही उठा, स्वामींनी तुमच्या याच्यावर आहे तुमच्याकडे. हो हा बापरे. ताई 7 पण दिवस. बापरे. आणि ताई माझ्या मिस्टरांचं वय 45-46 वर्ष आहे. आमच्याकडं म्हणजे भरपूर कार्यक्रम असतात. आमचं 4 सासऱ्यांचं कुटुंब आहे. किती पण छान आहे माझ्या ताई. वडिलांना किती छान म्हटलं, गोकुळ असेल नुसतं तुमचं घर. गोकुळ ताई. आमच्याकडे खूप मोठे मोठे कार्यक्रम होता, पण माझ्या मिस्टरांनी आजपर्यंत घरच्या सुद्धा कार्यक्रमात कधी बादली घेऊन वाढलेलं नाही. बघा. आणि तिथं मठामध्ये 8 दिवस ते कंटिन्यू सगळ्यांना वाढून आणि शेवटून जेवायला बसायचे. बापरे. हा ताई. किती कमाल आहे हो ताई. आणि त्याच्यामुळे त्यांची म्हणजे सगळे जेवढे 350 होते ना सेवेकरी, हा. प्रत्येकाची ओळख झालेली. बघा. प्रत्येकाची. किती छान. असं कोणीच नाही का त्यांना ओळखत नाही का फोन करत नाही. बघा, एक वेगळी जेव्हा दुनिया मिळाली ना त्यांना वेगळी सगळी. दुनिया. हा वेगळी दुनिया. खरंय खरंय. तुमची हाक ऐकली ताई स्वामींनी. हा काय ऐकली ताई स्वामींनी. खरंय खरंय. आणि जेव्हा ताई आम्ही पहिल्या दिवशी घरामध्ये जोडीने दोघं पूजा करायला बसलो ना, सेवा करायला ताई, हा. अक्षरशः माझ्या मुलांनी व्हिडिओ काढलेला आहे त्या गोष्टीचा. बघा, हो किती ताई. आनंद वाटला असेल त्यांना. खूप. म्हणजे त्यांना ते म्हणते याच्यापेक्षा काहीच पाहिजे नाही आम्हाला. आई गं. खरंय काहीच नाही खरंय. पाहिजे याच्यापेक्षा. डोळ्यात पाणी आलं माझ्या. खूप म्हणजे ताई, म्हणजे माझा आनंद म्हणजे याच्यापेक्षा काय आनंद, काहीच नाही अगदी आनंद. काहीच आनंद नाही. खरंय. काहीच आनंद नाही याच्यापेक्षा. सगळं घरात गोकुळ नांदलं पाहिजे बस. पैसा अडका महत्वाचा नसतो. नाही. खरंय. पैसा नाही. पैसा पैसा काहीच नाही ताई. काहीच म्हणजे नाही. खरंय. समाधानी पाहिजे, समाधान पाहिजे माणसाला. अगदी अगदी. आणि मग त्याच्यानंतर आरती पारायणावरून जेव्हापासून आले ना ताई, कंटिन्यू दोन्ही पण टाइम आरती करतात सगळे जण बरं का. हो का. सगळे जण टोटल कुटुंब 12ची 12 माणसं सगळे जण बापरे. आरती करतात. सगळे सगळ्यांना सगळे स्वामी सेवेकरी झाले ताई. ताई सगळं चमत्कारच दिसला ना यांच्यामध्ये, हा. भाऊंमध्ये. हा. मग एवढा मोठा चमत्कार चेंज झाल्यावर का नाही कोणी विश्वास ठेवणार. ते कोणाशीच बोलत नव्हते ताई, कोणाशीच नव्हते बोलत. म्हणजे गोळ्या पण बंद झाल्या असेल त्यांच्या सगळ्या. गोळ्याच नव्हत्या ताई. घेतल्याच नाही का. नाही गोळ्या नव्हत्याच. गोळ्या अरे वा, ते फार चांगलं नाही, केलं हो गोळ्या ताई. नव्हत्याच ताई, गोळ्या त्या नव्हत्या. गोळ्या अजून मी डिप्रेशन. खूप म्हणजे त्यांना म्हणजे असं खूप समजावून, एक बहिणीसारखं समजावून सांगायचे त्यांना. बघा हा. किती छान. खूप बहिणीसारखं. आणि ताई म्हणजे मी असं आहे, माझं लग्न झाल्यापासून मी म्हणजे एकटीच बहीण आहे मी तिकडं पण. बघा, माझे एकुलते एक 3 भाऊ बहिणीचे आहेत. असे हाल. पण मी म्हणजे माझ्या मिस्टरांना त्यांना बहीण नाही, ते 3 भाऊ. अगो बाई. हा. पण मी त्यांना ओवाळल्याशिवाय कधीच माझ्या भावांना ओवाळायला जात नाही ताई. हो का. बघा. नाही नाही, कधीच नाही जात ताई. बापरे. हा. मग ते म्हणता ना, क्षणाची पत्नी अनंत कालाची माता आहे ती. हा, खरंय खरंय. नाही मी यांना बहीण नाही ना, मग आपण कसं तिकडे जातो, मग यांना कोण ओवाळणार. बघा किती छान होत आहे. माझ्या सासऱ्यांना पण बहीण नाही, माझ्या मिस्टरांना पण बहीण नाही. अरे 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 अरे. नाही ताई. बघा. माझे आजी सासरे त्यांना पण मुलगी नव्हती. बापरे, म्हणजे तुम्ही तर लक्ष्मीच आल्या इकडे. हा. आणि आमच्या एवढ्या जणांनी मिळून माझी मुलगी एकटीच आहे ती, म्हणजे या 3 भावांनी मिळून पण. बापरे. बघा, हा. ती पण लक्ष्मीच आहे हो ताई मग घरातली. आणि ताई मग मी परत पारायण केलं हा नंतरून हा गुरुचरित्राचं. हा दत्त जयंतीच्या झाल्यानंतर परत 15-1 दिवसांनी पारायण केलं हा. गुरुचरित्राचं. तर मग मी ते 3 दिवसाचंच पारायण केलं. आणि तर मग शेवटच्या दिवशी माझी मुलगी काय म्हणते, रविवार होता सुट्टी, हा. तर म्हणे मम्मी आता तुझं पारायण जेवढं असेल तेवढं पूर्ण करून घे म्हणे तू, मी स्वयंपाक आणि ते करते म्हणे सगळा. हा हा हा. ती ताई साक्षात अन्नपूर्णा आहे ताई आमच्या घरात. हो ना. बघा. साक्षात अन्नपूर्णा आहे ती. ओ. म्हणजे अशी कोणतीच वस्तू नाही का तिच्या हातून छान होणार नाही, असं काहीच नाही. हो, किती छान हो ताई. हो, पूर्ण स्वयंपाक करते ताई. 18च वर्षाची ती. सगळ्या 12 बघा. माणसांचा स्वयंपाक करते ती. बापरे बापरे, एवढीशी मुलगी. हा ताई. कमाल कमाल. पण तिच्या शिक्षणाकडे पण फोकस ठेवा. शिक्षण दिवसभर नाही ना, संध्याकाळचा स्वयंपाक करून हा ठेवते. हा हा. नाही नाही, पण तिला पायावर उभं राहिल्याशिवाय काही करू नका ताई. नाही नाही, लग्न बिग्न नाही करणार हा मी हा. ताई. पायावर उभी राहिल्याशिवाय लग्न करू नका. नाही. सगळं येणं एका बाजूला आणि शिक्षण वाघिणीचं दूध आहे ताई. मग हा, तिसरा डोळा आहे तो. तिचं आयुष्य सुंदर करेल ते शिक्षण तिचं. आणि ताई मग हा
तर मग 10 वाजले माझं पारायण पूर्ण व्हायला हा हा सकाळी. तर हा ते सगळे जण जेवायला बसलेले होते तेव्हा. हा हा पूर्ण तिचे काका, तिचे पप्पा, दादा, छोटा दादा, हा माझा हा 6 वर्षाचा पुतण्या आहे तो. अरे वा हा सगळे सगळे जेवायला बसलेले आणि मी म्हटलं आता म्हटलं हा तुळशीला पाणी घालून येऊ आपण, हा स्वामींना मुजरा करू आणि बाकीचं राहिलेलं काय काम आहे ते आवरायला जाऊ म्हटलं. हा हा तर मी स्वामींना कसं म्हणते म्हटलं स्वामी तुम्ही खूप दिलंय मला हा तुमच्याकडे काही मागायचं नाही. हा पण म्हटलं हे माणसाचं मन आहे ना असं आहे का म्हटलं त्याची अपेक्षा काही संपतच नाही म्हटलं. हा 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 तर तुम्ही ना म्हटलं माझं पारायण तुमच्यापर्यंत पोहोचलं का म्हटलं मी ना खूप मळ्यात कामं राहते खूप घाईघाईत करते व स्वामी म्हटलं तुमचं पारायण. हा हा तर मला तर अनुभव द्या म्हटलं तुम्ही हा हा काहीतरी. हा म्हणजे हा असं म्हटले आणि मग बाहेर आले ते सगळे वाट्यावरती जेवायला बसलेले होते. हा हा तर तीच काय म्हणते मला दीदी म्हणे हा मम्मी झालं का ग तुझं पारायण पूर्ण. हा म्हटलं बाई झालं म्हटलं पूर्ण म्हटलं. हा तर मी काय करत राहते हा तेलाची समई लावते हा आणि मधोमध स्वामींना तांब्या भरून ठेवते छोटा पाण्याचा आणि अच्छा हा शेजारच्या साईडनी तुपाचं गावठी तुपाचं निरांजन लावते. ओ तिन्ही एक लाईन मध्ये. हा आणि मग मी बाहेर आले हा तुळशीला पाणी घातलं नमस्कार केला. हा म्हटलं आता स्वामींना मुजरा करू आणि आपण काम आवरायला जाऊ. हा काही हा घरात जाऊन पाहते तर ते निरांजन डायरेक्ट स्वामींचं पुढं बापरे आणि 1 फुटाचं अंतर आहे. स्वामींचा बापरे फोटोचा आणि त्या निरांजन ठेवायची जागा. ओ हा आणि तर बघा मी म्हणते म्हटलं मी इकडनं गेले तेव्हा तर हे निरांजन तिथंच होतं फुल भरलेलं होतं म्हटलं. हा आणि हे इकडं कसं काय आलं आणि हा मग बघितलं तर जेवढी उदबत्तीची रक्षा पडलेली होती ना हा हा त्याच्यावरती सरकून तिकडे गेलेलं इथे. बाई गो हा ताई बघा सरकून गेलेलं आहे. कमाल कमाल ते फोटो पाठवू शकता का ताई तुम्ही मी पाठवले होते ताई तुम्हाला. ते परत पाठवा ना ताई आता हा अनुभव टाकायला मला जमेल ते हा पाठवते. हा आणि आत्ता परत मी परत गुरुचरित्राचं पारायण केलं ना हा 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 तर मग शेवटच्या दिवशी ताई 3ऱ्या दिवशी जेव्हा संध्याकाळी आरती चालू होती ना हा 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 तेव्हा मी ना यांनी मोरपीस मळ्यातून मोरपीस आणलं अच्छा हा आणि मग मी ती जिथं पूजा मांडलेली होती ना तिथं वरती उभं करून ठेवलं ते. म्हणजे तुमच्या मुळात मोर पण येतात हो मळ्यात म्हणजे नदीजवळ मळा आहे ना आमचा. अरे वा हा मग इकडे येतात ते. हा 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 आणि मग ते मी मोरपीस त्यांनी दिलं माझ्याकडं आणि मी ते जिथं पूजा मांडलेली तिथंच वरती ठेवलं ते. हा 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 तर ताई अक्षरशः म्हणजे आम्ही तेव्हापासून आता त्याला 15 दिवस होत आले. हा आम्ही दरवाजा खिडक्या उघड्या करून आरती करतो तरी ते मोरपीस हालत नाही आणि त्या दिवशी अक्षरशः दोन्ही मोरपीस हालायचे ताई बापरे आरतीच्या वेळेस ताई. ओ हा मग मी मुद्दाम सगळ्यांना म्हणते आता हलवा ना तुम्ही बघा बरं हालते का काय. किती छान हो ताई हा आरतीच्या वेळेस म्हटलं मग हे म्हणता म्हणे स्वामी आले म्हणे आरतीला म्हणे. खरंय खरंय स्वामी आले म्हणे. किती छान ताई मी शेअर करते हा आणि रोज एकेक अनुभव सांगा आता तुमचे हा नाही एक छोटा अनुभव सांगते फक्त आता. हा सांगा सांगा तर माझ्या वहिनीचा भाऊ परवाच्या दिवशी 5 वाजता बेशुद्ध पडला. बरं हा म्हणजे खूप सिरियस हा. हा हा नो गॅरंटीचं पेशंट आहे. अगं बाई हा 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 तर माझ्या भावाने फोन केला मग यांना. हा हा मग इथं आमच्या जवळ वडाळी म्हणून शहर आहे. हा 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 तिथं ना म्हणे ते कावीळ म्हणे त्यांना कावीळ झाली होती म्हणे 15 दिवसापासून जेवणच नाही केलंय बा असं. हा 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 तर मग हे म्हणे घेऊन या म्हणे तिथं. हा हा तर मग तिथं आणलं तर ते डॉक्टर नव्हते. हा तर मग आम्ही मठात फोन केला दादांना. हा मग दादांनी नाही उचलला पल्लवीताईंना फोन केला. हा तर पल्लवीताईंनी लगेच आरोग्य सेवा दिली. हा तर ती सेवा माझ्या भाचीने चालू केली घरी. बरं हा माझ्या भाचीने चालू केली मग त्याला इथं पिंपळगावला त्याला ऍडमिट केलं. हा हा तर डॉक्टर म्हणे आम्ही 48 तास काहीच सांगू शकते नाही म्हणे. ओ 48 तास काहीच पण म्हणजे काहीच नाही सांगू शकते म्हणे तुम्हाला. बापरे तर ताई तिने तिकडे दोघी म्हणजे माझ्या एका भाचीने 11 वेळेस तारक मंत्राची सेवा चालू केली आणि एका भाचीने आरोग्य सेवा चालू केली. हा 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 तर हा तिला सेवा करायला 3.5 तास लागले ताई. बापरे हा म्हणजे मामासाठी भाचीने केले ताई. बघा आणि मग म्हणजे त्याची बायको आणि हा माझी वहिनी हा म्हणजे त्याची बहीण मग त्या पण आलेल्या होत्या बरोबर. मग यांनी त्यांना दोघींना केंद्रात नेलं हा स्वामींच्या. हा हा तिथून त्यांनी रक्षा आणली तीर्थ आणलं ओ आणि त्याला दिलं रक्षा लावली ताई तर त्याने लगेच एक डोळा उघडला ताई. काय म्हणता हो ताई. बापरे
हा ताई, सगळ्यात दवाखान्यात चर्चा होती ताई. आम्ही परवाच्या दिवशी भेटायला गेलो त्याला तर. आई गं. आणि मग आम्ही संध्याकाळी डबा घेऊन गेलो परत. हा हा हा. मग संध्याकाळी डबा, तोपर्यंत तेवढा डोळा उघडला, नंतर काही नाही. आम्ही संध्याकाळी डबा घेऊन गेलो 7 वाजता. हा. तर मी दवाखान्यात पाय ठेवला, तर म्हटलं स्वामी, म्हटलं हा. आमचं काही जे पुण्य असेल ना, म्हटलं त्याला लागू द्या म्हटलं, पण मग बरं. तोही ना बरा होऊ द्या म्हटलं. हा आणि हा. माझ्या ना ताई वहिनींचा विश्वास नाहीये. अच्छा. हा हा. म्हटलं माझ्या वहिनीला विश्वास, माझ्या भाच्यांचा खूप विश्वास आहे ताई. मी त्या 4 भाचे आहे माझ्या, एवढे पण स्वामी सेवेत आणलेले आहे. अरे वा. हा ताई. बापरे, बघा. हा, माझे वडील, माझे भाच्या, सगळ्या छोट्या आहे 2, तर त्या सुद्धा स्वामी सेवेत आलेले आहे. आई आणि गं. 2 मोठ्या आहेत ताई, पण त्यांच्या मम्मीचा विश्वास नाही. 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 हा मग म्हटलं स्वामी, म्हटलं माझ्या वहिनीचा विश्वास पटायसाठी तुम्ही काहीतरी चमत्कार दाखवा म्हटलं. हा 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 हा. तर ताई आम्ही दवाखान्यात पाय दिल्या म्हटलं स्वामी, आमचं पुण्य याला लाभू द्या म्हटलं, पण स्वामी याला बरं करा म्हटलं तुम्ही. हा हा. आणि ताई आम्ही जेव्हा त्याच्या पायाला हात लावला ना, हा. यांनी पायाला, तर त्यांनी एक पायाला हात लावला तर दुसरा पण पाय हलवला ताई. बापरे. आणि तोपर्यंत तो काहीच रिस्पॉन्स करीत नव्हता. बापरे. हं. आणि ताई आज तो अक्षरशः उठून बोलायला लागलाय, माझा मुलगा कुठे आहे? काय म्हणता? आणि डॉक्टरांनी डायरेक्ट सांगितलं होतं गॅरंटी देती नाही. मी स्वतः 3 वेळेस डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांना विचारलं होतं परवाच्या दिवशी संध्याकाळी. ओ. आज उठून बसून विचारतोय तो, माझा मुलगा कुठे आहे? हा. म्हणजे बापरे. काय मग करतील आता ताई? तरी वहिनीचा विश्वास बसला की नाही? त्यांचा आणि माझा फोनच नाही झालाय ताई. अच्छा. हो का? त्यांचा माझा ताई, पण मग काय करतील स्वामी ताई, तपास नाही त्याचा. खरंय खरंय खरंय. काय पण जे तुम्हाला माझा आधी नमस्कार की नाही हो तुम्ही, ताई. नाही हो, तुम्ही एवढ्या जणांना आणि ताई आणलं. माझ्यासाठी, मी तर म्हणते दादा माझ्यासाठीच आलेले खरं. प्रदीप दादा खरंच. हो ना. खरंच दादांना स्वामींनी माझ्यासाठीच पाठवलंय, कोणासाठी पाठवलंय नाही माहिती मला, पण माझ्यासाठीच पाठवलंय. आणि ताई आता 5 ते 6 दरबार झाले, प्रत्येक दरबाराला जातो आम्ही. अरे वा. सेवा काहीच घ्यायची नाही, 2 दिवस राहायचं, मस्त सेवा करायची जेवढी होईल तेवढी. ओ. प्रत्येक दरबाराला जातो. किती छान हो ताई. हं. खूप छान वाटलं ऐकून मला. तेच म्हटलं ताई, कारण का बघ, भरपूर लोक डिप्रेशन मध्ये गेलेले असते, पण त्यांना खूप आधाराची गरज राहते ताई. हो हो, खरंय खरंय. आणि कसं कुटुंबाने जेव्हा त्यांना साथ नाही ना दिली ताई, तर म्हणजे त्यांना म्हणजे असं वाटतच नाही आपण जगतो कशासाठी असं. हो, खरंय ना. त्या म्हणजे थोडा काळ राहतो, पण बाकीच्यांनी पण अशा माणसाला समजून घेतलं पाहिजे ताई. अगदी अगदी खरं बोलल्या ताई. फार सुंदर वाक्य आहे तुमचं हे. हो ताई, त्याच्यामुळेच मला खूप दिवसाचा अनुभव सांगायचा होता ताई. मी शेअर करते हा ताई. थांबा 1 मिनिट बोला त्यांच्याशी. हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. तुमचं कौतुक ऐकून ऐकून कान तृप्त झाले हो आमचे. आम्हाला किती सांगावं हे समजेना. हो ना. बघा, एवढं कर्तृत्ववान माणूस काय होऊन जाईल, पण किती म्हणजे तारलं तुम्हाला. आणि तुमची जिद्द महत्वाची की तुम्ही एवढं जिद्दीने सेवा केली. पण आपण 3 महिन्यामध्ये जवळ 38 सेवेकरी घडवले. काय म्हणता? ओ, बघा 38. वा 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 वा. दादा, खरंच तुमच्या दोघांना माझा नमन आहे इथून. एवढे छान वाटलं मला तुमच्या ताईशी पण बोलून, आणि तुम्ही पण हे केलं, फार बरं वाटलं दादा. माझ्या अगोदरचे 4-4 वर्षाची माणसं आहे तिथे दरबारात येत जाता, त्यांना अजून दादांसोबत बोलता ते हिंमत नाही. बघा, तुमची सेवा. नाही, पण आपण गेल्यापासून आता जायचं पण आहे 24 तारखेला परत. आपण निस्वार्थपणे करत आलेलो आहे आता, आपल्या स्वतःसाठी काही मागितलंच नाही ना. खरंय खरंय, अगदी बरोबर आहे. हेच महत्वाचं असतं. आता 10-12 पेशंट आहे या जोगे. 24 तारखेला दरबार आहे ना. हो हो हो. 24-25 आता म्हटलं जाऊ 23 संध्याकाळी. हो, सुंदर सुंदर दादा. आणि सगळी सोय पण आहे ना राहण्याची? हो, काहीच अडचण नाही. सगळी सोय आहे तिथे, तसं काही टेन्शनच नाहीये. आम्ही तर ताई बसलो का असं, फोटो दिलेले दादांनी,
ते बघत ते बसतात. फोटोकडे बघितलं कसं म्हणजे असं वाटतं की गेलोय आपण मठामध्ये. तिथेच आहोत असं. पोचलो. आणि माझा पुतण्या आहे ताई छोटा 6 वर्षाचा. हा. तो इतका स्वामी सेवेकरी बस आतापासूनच. हो. सेवा आणली त्यांनी दादाकडून. मला पण सेवा घ्यायची. तुम्ही सगळे कसं करता मला पण सेवा घ्यायची. आता मगाशीच म्हणत होता म्हणे मी चाललोय मठामध्ये म्हणे. मामाच्या गावाला चाललो मी मठामध्ये. आई ग, हं. किती छान वाटतं ताई हे सगळं ऐकून. खूप छान. आणि घरातल्या वातावरणावर म्हणजे जसं राहिलं तसं पण छोट्याल्या मुलांवर पण संस्कार होत चालतात. संस्कार होतात. कसं बोललात, हे फार महत्वाचं बोललात कारण आपण ताई. आरती करतो म्हणजे ते येणारच आहे. इनडायरेक्टली मुलांवर संस्कार होत जातात ना ताई ते. हं. माझी मुलं तर म्हणत्या हे म्हणजे छोटा आहे 1-1.5 वर्षाचा, हा. एक 6 वर्षाचा. माझी मुलं म्हणत्या मम्मी हे खूप भाग्यवान आहे ही पोरं. यांना लवकर सगळं कळलं. खरंय. खूप भाग्यवान आहे ते एखाद्या म्हणजे एवढ्या लवकर स्वामी सेवेत येणं काही सोपं नाही हो म्हणजे. हो. हं. खरंच. खूप छान ताई. मी शेअर करते हा. चालेल, आणि ते चालेल. फोटो व्हिडिओ सगळे टाकायचे पाठवते. असतील हो. तर मला पाठवा. व्हिडिओ चालेल. टाकायचे आहेत का सांगा मला. हा. हा नाही टाका पाठवते मी. हा. चालेल. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. सर्व समर्था विनोदी भवाराई हित केली दीन दयाळा नच तव पद अंतराळे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरु वर्यारे अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती रे मेवाळीन महिना तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनसेंद्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती सर्व करोमि यज्ञं सकल परस्ते नारायण नारायण कृष्णं दामोदर वासुदेवारे सीताराम माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे